नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूयात मसाले भात. बिना कांद्या लसणाचा मसाले भात. मला ऑर्डर आहे 40-50 लोकांचा मसाले भात द्यायचा आहे. तर म्हटलं व्हिडिओ करावा म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर मी इथं हे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. फ्लावर पावशेर फ्लावर घेतला आहे, ढोबळी मिरच्या 3-4, गाजर 3-4, त्याच्यामध्येच काजू आहेत, तमालपत्र, कढीपत्ता, हळद, गोडा मसाला, लाल तिखट आणि आलं. हे आलं घेतले बारीक करून. मी हिरवी मिरची वापरत असते, पण ज्यांना ऑर्डर द्यायची आहे त्यांनी सांगितलं हिरवी मिरची नका वापरू, म्हणून आपण तसा करतो आहे. इथे हे घेतले टोमॅटो, मटार घेतला आहे 200-250 ग्रॅम मटार, 3-4 टोमॅटो, त्याच्यात घालण्यासाठी दही आणि हे फोडणीचं साहित्य. तर आता आपण फोडणी करूयात. फोडणीमध्ये 2-3 चमचे मोहरी, जास्त प्रमाणात आहे म्हणून जास्त मोहरी घालायची. जरा तेल घातले मी, ते 5-6 चमचे तेल घातले. भरपूर तेल लागतं. आपल्याला 2 किलो तांदळाचा भात करायचा आहे. मोहरी टाक. खाली पातेलं जरा पातळ आहे म्हणून खाली मी तवा ठेवला आहे, म्हणजे करपत नाही, भात छान होतो. मोहरी तडतडायला लागली की हिंग, थोडे जिरे, आता आपण 2-3 तमालपत्र घेतलेत ते घालूयात. मोहरी तडतडायला लागली आहे, हलवून घेऊया. चांगले तडतडायला लागली मोहरी. तर या भाज्या घालून घेऊयात आपण. कढीपत्ता वगैरे सगळं भाज्या याच्यात, काजू वगैरे, काजूचे तुकडे असतात, तुकडा काजू घेतला आहे मी. आधी हे मिक्स करून घेतलं, मला नंतर व्हिडिओ करायचं डोक्यात आलं. सगळं टाकूयात आपण. ह्याच्यात धुवून घेतलेल्या आहेत, सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यात भाज्या. टोमॅटो मटार घालूयात आणि मिक्स करून घेऊया. आणि इथे मी हे खोबरं गॅसवर भाजून घेतले, अख्खा गोटा खोबऱ्याचा. त्याच्यामध्ये जिरे, दालचिनी, 4-5 लवंगा, काळे मिरे असं घालून मिक्सरला बारीक वाटून घेतले. हे असं कलर छान येतो, चव खूप छान येते. दालचिनी लवंग वगैरे घातले त्याच्यामध्ये. तर हे खोबरं आपण ह्याच्यामध्ये घालूया. हळद वगैरे मी सगळं त्या भाज्यांच्या ह्याच्यामध्येच घातलेलं होतं, कारण मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असते की काही वेळेला लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे मी सगळे आधी टाकून घेतलं होतं त्याच्यात. तर ह्या फार परतायच्या नाहीत आता भाज्या. त्याच्यामध्ये आपण आलं घालूया, आल्याची पेस्ट येईल, अंदाजे पाणी घालूया. आणि पाणी लागलं आपल्याला. पाणी आता घालून घेतलं. इतकं लागलं तर आपल्याला इकडं गरम पाणी करायला ठेवूया, तर लागलं तर अंदाज येत नाही लगेच. आणि मीठ घालूया, तांदूळ कसा हे होईल तर मीठ घालूया चवीनुसार. मीठ थोडंसं भाताला आणि याला शिजून नंतर थोडं हे होतं. मीठ घातलंय, गोडा मसाला घातलाय त्याच्यात मी थोडा घातलाय, अजून घालते थोडासा. आणि मी ते काळं खोबरं वगैरे करून घेतले. काळं खोबरं, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि जिरे घातलेत. तर त्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बंद कर. एवढा खडा गुळ घालते मी. गुळ आणि चव छान येते मसाले भाताला. आणि एक 2-3 चमचे दही घालायचं.
मी तांदूळ धुवून ठेवलेत. मी बासमती तुकडा घेतला आहे दावतचा, तो मी धुवून ठेवला आहे तिकडे. 2 किलो तांदूळ घेतला आहे. आता हे असं हे सगळं पाणी उकळलं की त्यामध्ये आपण तांदूळ सोडूया. झाकण ठेवून आपण पाण्याला उकळी आणूया. पाणी आता उकळलं आहे. हे तांदूळ घेतलेत मी धुवून, बासमती तुकडा आहे. तर आपण हा त्यामध्ये टाकूया. आता उकळी आली बघ पाण्याला, तांदूळ टाकूया. 2 किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत तांदूळ, कारण आपल्याला घरी पण पाहिजे भात म्हणून थोडासा, त्यामधलंच आपण थोडा घेऊ. चांगलाच आपण शिजवून घेऊया तांदूळ. हा 15 ते 20 मिनटं लागतात शिजायला. आणि मग शिजत आला की वरनं तूप सोडायचं छान असं सगळीकडनं, म्हणजे तांदूळ छान मोकळा होतो. आता उकळी आणूयात आपण. पाणी उकळत होतं पण आता तांदूळ घातल्यावर परत हे झाले. हे झाकण ठेवून शिजून घेऊया. तर बघा 5-7 मिनिटांनी आपला हा भात असा तांदूळ असा इतका फुलून आलाय, छान मस्त. हे बघा कसं झालं दिसायला लागलं आहे. पण अजून तांदूळ थोडा शिजायचा आहे, तर मी तर गरम पाणी ठेवले करायला. सगळीकडनं थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात. आणि एक वाफ आणूयात. किती छान शिजलाय बघा तांदूळ. आणि मिक्स करून घेऊयात. तर आपण याच्यात गरम पाणी घातलं आहे वरती थोडंसं, आणि मी तूप घातलं ह्याच्यामध्ये. जेवढं होतं तेवढं तूप घातलं असं वरनं छान. अजून थोडं घालूया. आणि पुन्हा एकदा झाकून ठेवूयात. ह्या भाज्या ज्या सगळ्या आहेत ना, ह्या मुलींनी माझ्या चिरल्यात बरं का. गाजर, फ्लावर, सिमला मिरची. आता याच्यामध्ये आपण पाणी घातलं, तूप घातलं, असं छान वाफ आणूयात एक झाकण देऊन, एक 5-10 मिनटं. आणि मग बघूयात कसं झाला मसाले भात. तर हा आपला भात देण्यासाठी तयार आहे. शिजला आहे छान बघा.